तर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र फडणवीसजी, पहिला प्रथम तुमचं अभिनंदन। तुम्ही मुख्यमंत्री असताना देखील यासाठी मोठे प्रयत्न केले होते आणि अखेर तुम्ही आज म्हणताय की आज तो सुदिन उगवलेला आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे, सुवर्ण अक्षराने लिहिण्याचा दिवस आहे। मराठी भाषा अभिजात होतीच, पण त्याला राजमान्यता मिळण्याची आवश्यकता होती। आज ती राजमान्यता मिळालेली आहे आणि तुमची आणि माझी मराठी भाषा ही आता अभिजात भाषा म्हणून संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी राजमान्यता होते आहे। ही खरोखर अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो। एक मोठी आतुरता सगळ्यांना होती की कधी हा निर्णय होतो, सातत्याने सगळे प्रयत्न चालले होते आणि आज हा निर्णय झाला। खरोखर 12 आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं खूप खूप आभार आणि अभिनंदन। नक्कीच फडणवीसजी, अजून एक महत्त्वाचा प्रश्न की अभिजात भाषेचा दर्जा तर आपल्याला मिळालेलाच आहे, समस्त मराठी माणसाच्या मनामध्ये एक आनंदाची लकीर आज उमटलेली आहे। मात्र मराठीसाठी, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून अनेक महत्त्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे। त्यासाठी आपले काय प्रयत्न असतील? ते मला असं वाटतं की आता त्याचा मार्ग खुला झाला आहे। आतापर्यंत आपण तर प्रयत्न करत होतो, पण केंद्र सरकारच्या माध्यमातून जे प्रयत्न व्हायला पाहिजे त्याकरताच अभिजात भाषेचा दर्जा मिळणं गरजेचं होतं। कारण मराठी ही केवळ महाराष्ट्रात राहणाऱ्यांपुरतं नाही, तर जगभरातल्या मराठी माणसाची ती मराठी आहे। त्यामुळे त्याला केंद्र सरकारची राजमान्यता मिळाल्यानंतर त्याचे जगभरातले दस्तऐवजांचं संकलन असेल, मराठी भाषेचं संशोधन असेल, विविध विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचं त्या ठिकाणी अभ्यास असेल, केंद्र सरकारच्या दस्तऐवजांमध्ये मराठी भाषेचं संवर्धन असेल, अशा अनेक गोष्टी, मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्याचा विषय असेल, अशा अनेक भाषांकरता आता आपल्याकरता मार्ग खुला झालेला आहे। नक्कीच फडणवीसजी, यासाठी, या कार्यासाठी आपले प्रयत्न तर सर्वश्रुत आहेत, आपण केलेले प्रयत्न सर्वच जण जाणतात। मात्र अनेक साहित्यिक होऊन गेलेले आहेत, अनेक अभ्यासक होऊन गेलेले आहेत, त्यांनी देखील मराठीला इथपर्यंत आणण्यासाठी अनेक मोठे प्रयत्न केलेले आहेत। त्यांच्यासाठी आपण काय सांगाल? ते खरं तर हे सगळं श्रेय त्यांचंच आहे। जी आपण समिती तयार केली होती, अनेक साहित्यिक होते, अनेक त्या ठिकाणी प्राध्यापक होते, अनेक मराठीचे अभ्यासक होते, या सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थानं जे काही सगळे कागदपत्र केंद्र सरकारकडे दिले, जो अहवाल केंद्राकडे दिला आणि त्यातनं वेळोवेळी केंद्र सरकारने ज्या ज्या बाबी मागितल्या त्या सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी पोचवल्या। त्यामुळे खरोखर या सगळ्या लोकांचे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत हे त्यांचं श्रेय आहे। मी त्यांचे देखील अतिशय मनापासून आभार मानतो। नक्कीच खूप खूप धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी, आपण TV9 मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। तर देवेंद्र फडणवीस यांनी समस्त मराठी जनांचे अभिनंदन केलेलं आहे, त्याचबरोबर केंद्र सरकारचे देखील त्यांनी आभार मानलेले आहेत आणि केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय